आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता आपण एबीपी माझावर पाहतोय। सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीडला घेऊन जाणार आहेत असं कळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आता खोक्याला आणण्यात आलेलं आहे। काल प्रयागराज इथं खोक्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर बीड पोलिसांनी ही आता कारवाई केली आहे। सतीश भोसलेला घेऊन बीड पोलीस हे छत्रपती संभाजीनगर या विमानतळावर आता सकाळी दाखल झालेत। आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलंय। तर सतीश भोसलेला घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर बीड पोलीस दाखल झालेत। परवा प्रयागराजमधून सतीश भोसलेला प्रयागराज पोलिसांनी अटक केली होती आणि काल तिथल्या संपूर्ण न्यायालयीन कारवाईनंतर बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि आता आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड पोलिसांनी सतीश भोसलेला आणलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला आता यानंतर बीडला घेऊन जाणार असल्याची देखील माहिती समोर येतेय। तर आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सतीश भोसले उर्फ खोक्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळात दाखल करण्यात आलंय। बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून आणलंय आणि यानंतर आता बीड पोलीस त्याला बीडला घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येते। सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झालेत। यानंतर पोलीस त्याला बीडला घेऊन जाणार असल्याची माहिती देखील समोर येते। काल रात्रीच प्रयागराजमधून महाराष्ट्रात त्याला आणण्यात आलं होतं आणि आज सकाळी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याला आणलेलं आहे आणि यानंतर आता बीड पोलीस त्याला बीडला घेऊन जाणार आहेत। त्यामुळे यानंतरची कारवाई कशी होणार याकडे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून आणलेला आहे। प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर काल बीड पोलिसांनी त्याला महाराष्ट्रात आणलं आणि आज सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून आता बीड पोलीस बीडला रवाना होत आहेत। आत्ताच्या घडीची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझावर पाहतोय। छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरील ही दृश्य आहेत। बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून पकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलेला आहे आणि यानंतर त्याला बीडमध्ये रवाना करणार। काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेचा एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याशिवायच पैशांचे बंडल उधळतानाचा देखील त्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, कारवाई करण्यात आली होती, परंतु तो फरार होता आणि त्यानंतर तब्बल 6 दिवसांनंतर प्रयागराज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। प्रयागराज पोलिसांच्या या कारवाईनंतर बीड पोलिसांनी काल त्याला महाराष्ट्रात आणलंय आणि आज छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर पोलीस सतीश भोसलेला घेऊन दाखल झालेत। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या बरोबर आहेत। कृष्णा, छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरील हे दृश्य आपण पाहतोय। यानंतर सतीश भोसलेला बीड पोलीस बीडला घेऊन जाणार असल्याची माहिती कळतेय। अधिकचे काय अपडेट्स आहेत?
अगदी काही वेळापूर्वीच त्याला प्रयागराजवरून छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आणलं गेलंय आणि बीडच्या दिशेनं त्याला घेऊन पोलीस या ठिकाणी रवाना झालेत. मात्र आता त्याला बीड कोर्टामध्ये हजर केलं जात आहे की त्याला शिरूर कोर्टामध्ये हजर केलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र जो फरार खोक्या होता, जो पोलिसांना मिळत नव्हता, त्याला 2 दिवसापूर्वी अटक केली. ट्रान्झिट रिमांड या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता खोक्याला बीडला घेऊन जाण्यात येत आहे. त्याला आज या ठिकाणी कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल. चल 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 कृष्णा, यानंतरची संपूर्ण कारवाई नेमकी कुठे केली जाणार आहे आणि यानंतर काय कारवाई केली जाणार आहे? यानंतरची रितसर त्याला अटक या ठिकाणी दाखवली जाईल, मेडिकल केलं जाईल आणि मेडिकल केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं जाईल अशा प्रकारची माहिती मिळते आहे. आणि यामध्ये आता कुठे हजर केलं जात आहे या प्रश्नाचं उत्तर अजून मिळू शकलेलं नाही. मात्र खोक्याला आज बीडला या ठिकाणी पोलीस घेऊन जात आहेत आणि त्यानंतर पुढची सगळी प्रक्रिया होईल आणि कोर्टामध्ये आज हजर केलं जाईल. बर, आपण पाहतोय 6 दिवस तब्बल लागले सतीश भोसलेला अटक करण्यासाठी आणि नंतर प्रयागराज पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर एकूणच प्रयागराज पोलिसांची ही कारवाई कशी होती आणि त्याला कसं महाराष्ट्रात आणण्यात आलंय? पोलिसांसमोर खोक्याला पकडण्याचं आव्हान होतं, कारण की माध्यमांना तो भेटला मात्र पोलिसांना मिळाला नाही अशा प्रकारचा आपण पाहिलेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा जो वापरत असलेला जो मोबाईल आहे, जो नवा मोबाईल या ठिकाणी त्याचा क्रमांक शोधून काढला. त्याच्या लोकेशन त्यांना मिळालं. ते लोकेशन होतं प्रयागराजचं आणि यूपी पोलिसांशी बीड पोलिसांनी संपर्क केला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बीड पोलीस आणि यूपी पोलिसांची संयुक्तिक कारवाई होती. त्यानंतर एअरपोर्ट जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलेलं होतं. तिथे त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केलं आणि प्रयागराज जिल्हा कोर्टाने 48 तासांची ट्रान्झिट रिमांड दिलेली होती आणि त्यानंतर तिथून वाराणसीला बाय रोड त्याला आणलं गेलं आणि वाराणसीवरून मुंबईला विमानाने आणलं गेलं आणि मुंबईवरून छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टवर आणलं गेले आणि आता त्याला बीडला नेण्यात येत आहे. ठीक आहे, धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. सतीश भोसले उर्फ खोक्याला आता बीडला रवाना केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई नक्की कुठे होते हे अद्याप माहिती नाहीये, परंतु यानंतरची कारवाई ही बीडलाच होणार आहे अशी माहिती आता समोर येते. तर तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून आता महाराष्ट्रात आणलेलं आहे. परवाच्या दिवशी प्रयागराज पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आता काल महाराष्ट्र